आणि आता थेट जाऊयात मस्सा जोग या ठिकाणी धनंजय देशमुख बोलतायत। आज तेली साहेबांची भेट घेणार आहोत, पण एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। मी पण तुम्हाला काही प्रश्न विचारेल, तुम्ही मला त्याचं उत्तर देणं अपेक्षित आहे। खंडणी ते खून प्रकरण हे जे CID कार्यरत आहे, त्या CIDनं दावा केलेला आहे म्हणजे त्यावरच PCR वगैरे आरोपींना भेटलेले आहेत। खंडणी ते खून प्रकरण ह्याच्यातले जे सगळे कटकारस्थान करणारे आरोपी आहेत, ह्याच्यात जे दोषी आहेत, त्यांना 302 कलम लावून त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे। आणि ती मागणी एकदम पुराव्यासकट आहे। त्याच्यामुळे सगळ्यांना मोका आणि 302चं कलम लागलं पाहिजे। आज कोर्टात हजर केलं जाणार आहे, तुमची काय अपेक्षा आहे न्यायालयाकडून या सगळ्या? न्यायालयाकडून म्हणण्यापेक्षा सगळं जे प्रशासन आहे, जे डिपार्टमेंट आहेत, सगळे पोलीस प्रशासन आहे, CID आहे, SIT आहे, मुख्यमंत्री साहेब आहेत, त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की माझ्या भावाला ज्या प्रकारे हत्या केली, माझ्या भावाची ही हत्या ही खंडणीतून झाली आहे, त्याची सुरुवात खंडणीतून आहे। खंडणी आणि खून प्रकरणातील आरोपी एकच आहेत। त्याच्यामुळे सगळ्यांना 302 कलम लावून मोका लावून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, ही माझी मागणी आहे। यासाठीच्या पथकामधील काही अधिकारी जे आहेत ते कर्मचारी बदलण्यात आले का? त्याच्यात अजून काही बदल आहेत ते आम्ही सुचवलेले आहेत। आता जे नवीन अधिकारी आहेत त्यात कोणत्या नावावर तुम्हाला आक्षेप आहे? आक्षेप कोणावरच नाही, ऍडिशनल नावं 2 आम्ही घ्यायला सांगितलेत, ते संध्याकाळपर्यंत येणं अपेक्षित आहे। माझं आता बोलणं झालंय, त्यानंतर ते येतील अशी अपेक्षा आहे मला। DYSP कुमाव त्यांचं नाव तुम्ही पुढे केलं होतं, ते आलं नाही नाव, पण जे बाकीचे नाव आहेत ते ठीक आहेत। पण समजा 2 नावं जे ऍडिशनल आहेत, जे पहिले दिले होते कुटुंबाच्या मनावर, ते आलेले नाहीत, तर ते येतील अशी अपेक्षा आहे। मी त्यांना आत्ताच थोड्या वेळापूर्वी तुम्ही आले त्यावेळेस बोललेलो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्यासोबत संपर्क करणार होते, झाला काही संपर्क नाही झाला, रेंज नव्हती, ते गावाकडे होते, त्याच्यामुळे त्यांचा माझा संपर्क नाही झाला। लगेच करताय काय म्हणजे आरोपींवरती मोका अंतर्गत कारवाई करावी, माझ्या भावाला न्याय द्या अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केलेली आहे। खंडणी प्रकरणामध्ये आणि जे सध्या वाल्मिक कराड नाव समोर येतंय ते केवळ खंडणी प्रकरणातलं नाहीये, तर भावाच्या खून प्रकरणातलं सुद्धा हेच नाव आहे। त्यामुळे खंडणी आणि खून प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवरती मोका लावावा आणि 302च्या कलमांतर्गत गुन्हा लावून या सगळ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, हीच आमची मागणी असल्याचं धनंजय देशमुखांनी स्पष्ट केलं।